नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान याच्यामधील पार्ट फर्स्ट आणि त्यामधील 6वा लेसन प्रकाशाचे अपवर्तन. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेव्हा आपली दिशा बदलतात. त्याचप्रमाणे साइन आय आणि साइन आर अँगल म्हणजे कोणता अँगल असतो, म्हणजेच अपाती किरण आणि परावर्तित किरण म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कडेवरून जेव्हा तो प्रकाश किरण बाहेर पडत असतो तेव्हा परत एकदा अँगल ऑफ इन्सिडन्स तयार करतो आणि बाहेर पडताना अँगल ऑफ इमर्जन्स तयार करतो. हे आपण याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये म्हणजे पहिल्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण पाहणार आहोत काही नियम, म्हणजे प्रकाश किरण कशा प्रकारे ट्रॅव्हल करतात किंवा कोणता कोन केला असेल तर ते कशा प्रकारे रिफ्रॅक्टेड अँगल ऑफ रिफ्लेक्शन करतात. जर प्रकाश किरण लंब दिशेने पडले तर ते कशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करतात हे आपण आता इथे पाहणार आहोत. चला तर मग बघूया प्रकाशाचे अपवर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अपवर्तनांक म्हणजे काय ते बघूया. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. लक्षात घ्या, म्हणजे वेगळ्या मार्गात जसे शिरतात तसे त्यांचं ह्याचं जे असतं प्रकाशाचं बदलाचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं असतं. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. अपवर्तनांक म्हणजेच काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तो आपण कशा प्रकारे आहे तो बघूया. साइन आय छेद साइन आर बरोबर स्थिरांक, म्हणजे त्याला इटा किंवा एन या अल्फाबेटने दर्शवलं जातं. या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. लक्षात घ्या की प्रत्येक माध्यमाचा जो अपवर्तनांक आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजेच हवा आणि काच जर बघितली तर त्यांचा अपवर्तनांक वेगळा आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की आपण हवा आणि पाणी बघितलं तर यांचा सुद्धा अपवर्तनांक वेगळा आहे. प्रकाश किरण हवेमधून जर डायमंड मध्ये जात असतील तर त्यांचा म्हणजे प्रत्येक मटेरियलचा अपवर्तनांक, म्हणजे पारदर्शक जे मटेरियल आहे त्यांचा प्रत्येकाचा अपवर्तनांक वेगवेगळा आहे. तो साइन आय छेद साइन आर या फॉर्म्युल्याने काढतात आणि ह्याच फॉर्म्युल्याला स्नेलचा नियम असं सुद्धा म्हटलं जातं. इथे पहा, साइन आय छेद साइन आर बरोबर स्थिरांक म्हणजेच एन. एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एन या स्थिरांकास काय म्हटलं जातं तर पहिल्या माध्यमात. आता आपण जो ग्लास स्लॅबचा एक्सपेरिमेंट बघितला त्याच्यामध्ये पहिलं माध्यम कोणतं होतं तर हवा, म्हणजे रेअरर मीडियम होतं, आणि दुसरं माध्यम कोणतं होतं तर काच, म्हणजेच ते डेन्स मीडियम होतं. म्हणजे याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असं म्हणतात आणि ह्याला स्नेलचा नियम असंही म्हणतात. दोन माध्यमांच्या सीमेला लंबरेषेत अपाती असलेला किरण म्हणजे आय बरोबर 0 तयार केला तर त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा 0च होतो. तो आपण आता पुढील नियमांमध्ये पाहणार आहोत. बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग v1 असून माध्यम 2 मधील वेग v2 आहे. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेगाची दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर आहे. आपल्यामध्ये v1 ही वेलोसिटी आपण हवेतला वेग याच्यासाठी घेऊया आणि दुसरं जे माध्यम आहे त्याच्यासाठी आपण v2 हे त्याची वेलोसिटी घेऊया. v1 म्हणजे वेलोसिटी इन फर्स्ट मीडियम आणि v2 मीन्स वेलोसिटी इन सेकंड मीडियम. तर हा जो साइन आय किंवा साइन आर अँगल आहे तो कशा प्रकारे ह्या वेलोसिटीवर अवलंबून असतो तो आपण आता इथे पाहणार आहोत. बघा, अपवर्तनांक इथे लिहिताना 2, 1 आणि मध्ये इटा लिहिलेला आहे, म्हणजे एन लिहिलेला आहे. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण v1 पकडला तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण v2 पकडूया. याप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे 2 वर लिहिलेत आणि v2 न्यूमरेटरला लिहिलेला आहे आणि 1 खाली बेसला लिहिलेला आहे, म्हणून इथे v1 सुद्धा डिनोमिनेटर लिहिलेला आहे. जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो. म्हणजे आपण जनरली बघतो की हवा या माध्यमातून लाईट रेस ट्रॅव्हल करतात. जेव्हा आपण पृथ्वी तळावर एक्सपेरिमेंट करत असतो त्यावेळेला विरल माध्यम हे हवा असतं, परंतु ते माध्यम जे आहे बाहेरील माध्यम जे विरल माध्यम आपण हवा बघितलं ते जर निर्वात पोकळी व्हॅक्युम असेल तर अशा प्रकारच्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हटलं जातं. बघा, काही माध्यम दिली आहेत आणि त्यांचा अपवर्तनांक मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की अपवर्तनांक प्रत्येक माध्यमाचे वेगवेगळे असतात. जसे की हवा या माध्यमाचा अपवर्तनांक 1.0003 आहे, बर्फाचा 1.31 आहे, पाण्याचा 1.33 आहे
अल्कोहोल 1.36, केरोसिनचा 1.39 आणि अशा प्रकारे आपल्याला बरीचशी माध्यम दिलेली आहेत. जसं फ्यूज्ड क्वार्ट्ज 1.46 आहे, डायमंड म्हणजे हिरा 2.42 शेवटला दिसतो, नीलम रत्न 1.76. अशा प्रकारे वेगळ्या मटेरियलचे पारदर्शक माध्यमांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच अपवर्तनांक आपल्याला इथे दिसत आहेत. बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो, हे आपल्याला माहित आहे. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो, हे जे आपण एक्सपेरिमेंट बघितलेले आहे. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही. म्हणजे I=0 आणि R=0 म्हणजे तो विदाउट डेव्हिएशन सरळ निघून जातो. इथे पहा, आपल्याला एक कृती दाखवलेली आहे. माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग v1 आहे आणि माध्यम 2 मध्ये प्रकाशाचा वेग v2 आहे. म्हणजे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, हे बोलताना लक्षात ठेवा, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमाची असलेला अपवर्तनांक म्हणजे 2n1. आपण तो तिकडे लिहिताना 2 1 वर लिहिला होता, कसाही लिहून चालतो तो. पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणारे गुणोत्तर होय. अपवर्तनांक बघा, 2n1 बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2. म्हणजे 1 पहिला घ्यायचा आणि v2 नंतर घ्यायचा आहे. याचप्रमाणे दुसऱ्या माध्यमाचा संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक आपण उलट लिहितो. म्हणजे तिकडे 2n1 दिला होता, तो इथे 1n2 लिहितो. आपण जी स्लाइड तयार केली त्यावेळेला आपण अंक एकाच ठिकाणी लिहिले होते, तसे सुद्धा ते लिहून चालतात. आणि अशा प्रकारे जर निर्वात पोकळी असेल त्याला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हटलं जातं, हे आपण पाहिलेलं आहे. इथे बघा काही नियम आहेत. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे आपण ग्लास स्लॅबचा एक्सपेरिमेंट बघितला होता, तो जरा वेगळा करून दाखवलेला आहे. म्हणजे स्तंभिकेकडे झुकलेला दिसतोय जेव्हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन करतो त्यावेळेला. आणि ज्या वेळेला तो प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर गेलेला दिसतो. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्यांची दिशा बदलत नाही, म्हणजे तो सरळ प्रकाश किरण निघून जातो, हे आपण आता इथे पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय काय बघितलं. प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेव्हा ते आपली दिशा बदलतात. दिशा बदलत असताना अँगल ऑफ रिफ्लेक्शन करताना ते स्तंभिकेकडे झुकतात आणि जेव्हा घन माध्यमातून ते विरल माध्यमात परत एकदा जात असतात त्यावेळेला ते स्तंभिकेपासून दूर जातात. त्याच्यानंतर आपण बघितलं की व्हेलॉसिटीवर कशा प्रकारे प्रकाशाचा वेग अवलंबून असतो. आपल्याला माहितच आहे की प्रकाशाचा हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद इतका आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर प्रकाशाचा हवेतील वेग, त्याची व्हेलॉसिटी v1 पकडली आणि काचेतील व्हेलॉसिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काच इथे माध्यम घेतलेला आहे तर ती v2 होते. म्हणजे अशा प्रकारे आपण या दोन वेगांचं जर गुणोत्तर घेतलं तर आपल्याला त्याचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स मिळतो. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण असं बघितलं होतं की वेगवेगळ्या माध्यमाची रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक वेगवेगळा असतो आणि म्हणून वेगवेगळा अपवर्तनांक असल्यामुळे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स वेगळे असल्यामुळे प्रकाश किरण झुकताना लक्षात घ्या वेगळ्या माध्यमात वेगवेगळे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन करू शकतात. आणि म्हणून जर आपण विचार केला की हवा आणि पाणी, तर पाण्यामध्ये प्रकाश किरण कशा प्रकारे झुकलेले आहेत, किंवा आपण हवा आणि डायमंड म्हणजे डायमंड एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळी आहे डायमंडची, आपण ती बघितलेली याच्यामध्ये टेबलमध्ये बघितली होती. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी झुकताना ते वेगवेगळे कोन तयार करतात, हे आपण इथे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऍप आहे की ज्याच्याद्वारे आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. आपल्याला कोणत्याही शंका असतील तर त्या शंका तुम्ही आम्हाला ऑनलाईन विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे असंख्य अशा टेस्टचा अनुभव आपण या माध्यमातून घेत असतो. म्हणजे आपण कोणतीही टेस्ट सोडवली तर टेस्टला काही क्वेरीज आल्या तर त्या क्वेरीज सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठेही सापडत नसेल किंवा काही कळत नसेल तर तुम्ही परत या ऍपच्या माध्यमातून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचप्रमाणे इथे आपल्याला सायन्स, सोशल सायन्स, त्याच्यानंतर मॅथ्स, इंग्लिश, कॉम्प्युटर, हिंदी अशा अनेक प्रकारचे विषय शिकवले जातात आणि आपण इथे चांगल्या प्रकारे आपली प्रगती करू शकतो.
जर आपल्या मित्रांनी हे ॲप अजून रजिस्टर केलेलं नसेल तर ते आपण त्यांना रजिस्टर करायला सांगावं, जेणेकरून त्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.